या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर. आमदार देवेंद्र कोठे यांचं प्रतिपादन. 95 माय FM आणि दैनिक भास्कर ग्रुपच्या पॉवर कॉन्फरन्स 2026 मध्ये मांडलं आग्रही मत. विकासासाठी सर्वतोपरी बळ देण्यासाठी राज्याचे नेतृत्व असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खंबीर आहेत. आपण सर्वांनी सोलापूरच्या विकासासाठी प्रत्येकानं भरीव योगदान देण्याची योग्य वेळ आहे. आपण ज्या क्षेत्रात असू त्या क्षेत्रातून सोलापूरच्या विकासाचं कृतिशील स्वप्न पहा. शासनाने आम्ही लोकप्रतिनिधी तुमच्या पाठीशी आहोत असं प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं. हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियम इथे झालेल्या 95 माय FM आणि दैनिक भास्कर ग्रुपच्या पॉवर कॉन्फरन्स 2026 मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरच्या विकासाबाबत आग्रही मतं मांडले. यावेळी महापौर विनायक कोंडेल यांची प्रमुख उपस्थिती होती. अमृत ढगे आणि यांनी मुलाखत घेतली. पॉवर कॉन्फरन्स 2026 मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरला उभारण्यात येणारा IT पार्क, विमानसेवा, उद्योग, अभियांत्रिकी महाविद्यालय अशा विविधांगी विषयांवर अभ्यासू मतं प्रकट केली. सोलापूरच्या विमानसेवा स्थानिक खासदारांकडूनच शंका उपस्थित करण्यात येत होत्या, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खंबीर भूमिकेमुळे सोलापूरची विमानसेवा सुरू झाली आणि टिकली देखील. गोवा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ 21 आंतरराष्ट्रीय ठिकाणांशी जोडलं गेलं, त्यामुळे सोलापूर देखील जोडलं गेलं. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या शहरांचा मोठा विकास झाला. त्यांच्याप्रमाणे सोलापूर शहरालाही पर्यटन उद्योग क्षेत्रासाठी चांगली संधी आहे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेरलं. दक्षिण आणि उत्तर भारताला जोडण्यासाठी सोलापूर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. रस्ता, रेल्वे आणि हवाई मार्गाने सोलापूरची वाहतूक सुरू झाली. उद्योगाला असलेली संधी पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कामाच्या पहिल्या 5 प्राधान्यक्रमात सोलापूरच्या IT इंडस्ट्रीचा समावेश केला. सोलापूरच्या विकासाचा रखडलेला अनुशेष भरून काढण्यासाठी या IT पार्कला AI पार्कची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले. गेल्या 35 वर्षापासून अक्कलकोट रस्ता MIDC मध्ये रस्ते होऊ शकले नाहीत. एकीकडे सोलापूर शहरात IT पार्क येत असताना अस्तित्वात असलेल्या उद्योगांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. या हेतूनं मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून MIDCतील रस्त्यांच्या निधीसाठी आग्रह केला. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच शहरातील MIDCतील रस्त्यांसाठी खास बाब म्हणून 56 कोटी रुपयांचा निधी दिला. विशेष म्हणजे या रस्त्यासाठी नियमानुसार सोलापुरातील उद्योजकांना भरावे लागणारे तब्बल 14 कोटी रुपयेही राज्य सरकारने माफ केले. दावोसमध्ये करार होत असताना गुंतवणुकीसाठी देशात सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला मिळाली. उद्योजकांना सोयीसुविधा देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. उद्योजक आणि सरकार यांच्यात समन्वय साधण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीमधून मी स्वीकारली. बिल्डर, डेव्हलपर, IT, शिक्षण अशा कोणत्या क्षेत्रात काम करणाऱ्या सोलापूरकरांनी सोलापूरच्या विकासासाठी योगदान द्यावं. या कामी तुमच्या पाठीशी शासनाने आम्ही लोकप्रतिनिधी कायम राहू. काही जण चांगल्या कामावर टीका करतात, त्यांना चांगलं काम पाहायचं नसतं. मी प्रामाणिकपणे शहराच्या विकासासाठी प्रयत्न करतोय. परिश्रम, सातत्य, त्याग आणि समर्पण असेल तर कोणतंही काम अशक्य नाही. सर्व सोलापूरकरांनी एकत्र येऊन शहराच्या विकासात योगदान दिलं तर शहर वेगाने विकसित सोलापूर म्हणून ओळखलं जाईल, असं आमदार देवेंद्र कोठे म्हणाले. पाटील सरांना पुन्हा एकदा विश्वास देतो की आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः सोलापूरच्या IT इंडस्ट्रीसाठी लक्ष ठेवण्यात सकारात्मक आहेत. तुम्ही ज्या अधिकाऱ्यांचा आता उल्लेख केला ते तत्कालीन आयुक्त कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेब यांनी सुद्धा अतिशय सोलापूरसाठी चांगलं काम केलेलं आहे. तुम्ही भुवनेश्वरच्या विजिटच्या बाबत जो उल्लेख केला, ह्या सगळ्या आता अलीकडच्या गोष्टी आहेत. परंतु ज्यावेळेस मी आमदार झालो नोव्हेंबर 2024ला, साधारणतः मार्च 2025 मध्ये CM सरांची एक बैठक झाली की सोलापूरला IT इंडस्ट्री द्यायची. त्यांनी कलेक्टर सरांना सांगितलं की तुम्ही याच्यावरती काम करा आणि CM सरांनी सांगितलं की यात तुम्ही देवेंद्र कोठेंना सोबत घ्या. आणि म्हणजे सोलापूरला युवा लोकांना जोडून देण्याचं काम सुद्धा CM सरांनी केलं. आणि त्यातनं मग आम्ही बसलो की IT इंडस्ट्री सोलापुरात कुठल्या बाजूला झाली पाहिजे. काहींचा प्रस्ताव होता पुणा रोड असेल, कोणी सांगितलं इंजिनियरच्या जागेत झालं पाहिजे. परंतु एकंदरीत CM सरांच्या डोक्यात ज्या काही कल्पना आहेत सोलापूरला द्यायच्या, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करता असं ठरलं की होडगी रोड जे आत्ताचं अस्तित्वात असलेलं एअरपोर्ट आणि भविष्यात जर आपण बोरामणीचा एअरपोर्ट चालू करू शकलो, इंटरनॅशनल कार्गो एअरपोर्ट, या दोघांच्या मध्यामध्ये असलेली जागा निवडायचं ठरलं. मग चेन्नई सुरत ही आपला हायवे अक्कलकोट रोडवरनं कनेक्ट होतोय, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही ती जागा त्या ठिकाणी निश्चित केली. सुरुवातीला 100 एकर किमान घ्यायचं ठरलं, परंतु सोलापूर कॅटेगरी शहराचा विचार करता त्यात असं ठरलं की भुवनेश्वरच्या ज्यावेळी तुमची व्हिजिट झाली की सुरुवातीला आपण किमान 50 एकर जागा ॲक्वायर करूयात. आणि त्यातनं फार अगदी मोठ्या मल्टीनॅशनल कंपनी जरी सुरुवातीला नाही आल्या, परंतु जे BPO वगैरे तुम्ही सांगितले ते छोट्या प्रमाणात जरी सुरुवात झाली, परंतु त्याच्या एक्सपान्शनसाठी
परिसरात जागा उपलब्ध असल्या पाहिजे, त्यांना पाणी देता आलं पाहिजे, एनटीपीसी कडनं किंवा परिसरातनं थेट काय सवलतीच्या दरात वीज देता आल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला वाटतं ती जागा आपण निश्चित केलेली आहे. ती शहराच्या 3 जागा आपण दाखवल्या आणि त्यातनं मुख्यमंत्री साहेबांनी ती जागा निवडलेली आहे. तुम्ही आता जी तुलना कर्नाटकशी करत होता, आपण 40 किलोमीटर वरती बॉर्डरवरती आहे म्हणून काय एखादी इंडस्ट्री शेजारच्या कर्नाटकमध्ये देऊ शकत नाही. कारण का मग तसं असेल तर सोलापूर किंवा महाराष्ट्रात अशा ठिकाणी IT इंडस्ट्री केव्हाच यायला पाहिजे होती. त्या ठिकाणी सगळ्यात पहिला काय लागतं तर विमानसेवा नंतर काय लागणार आहे तर त्यांना आवश्यक असणारे एम्प्लॉईज वगैरे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी सोलापूरला उपलब्ध असल्यामुळेच IT कंपनी सोलापूरचा विचार करत आहे. आणि स्टेट वाईज जर कंपॅरिझन करायचं गेलं तर महाराष्ट्रात 1 ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल पूर्ण करते. 5 ट्रिलियन इकॉनॉमीचं उद्दिष्ट महाराष्ट्र ठेवतोय. आज दावोस सारख्या ठिकाणी करार होताना भारतातली सर्वाधिक पसंत कुठे मिळते तर महाराष्ट्राला मिळते. तर त्यामुळं विशेषतः उद्योजकांना खात्री आहे की आपलं ग्रोथ कुठं होऊ शकतं तर महाराष्ट्राला होऊ शकतं. त्यामुळं कर्नाटकचा फारसा विचार कुठला उद्योजक करण्यापेक्षा त्यांनी निश्चितच महाराष्ट्राचा प्राधान्याने विचार करतील. त्याला हे अनेक कारण आहेत. आणि फक्त आपण 40 किलोमीटर बॉर्डरवरती आहे म्हणून असंही नाही चालणार. तर रेल्वेची कनेक्टिव्हिटी मी सुरुवातीला बोललो की आपण साऊथला कनेक्ट आहे, भुवनेश्वर, ओडिसा सगळ्या ठिकाणी जाते, दिल्लीपर्यंत इकडं ट्रेनची कनेक्टिव्हिटी आहे, खाली साऊथला बेंगलोर किंवा इकडे हैदराबाद, ह्या सगळ्या एक्सप्रेस ट्रेन्स आणि एअरलाईन सुद्धा आता आपल्या त्या कनेक्टिव्हिटी झालेली आहे. तसं सोलापूरच्या नियर बाय मला वाटतं कलबुर्गीचं एअरपोर्ट मध्यंतरी सुरुवात झाली होती, त्यानंतर ती बंद झालेली आहे. तर त्याचं कंपॅरिझन आपल्याला होणार नाही. आणि उद्योजकांना ज्या कुठल्या अडचणी असतील, ज्या कुठल्या आवश्यकता सवलती द्यायच्या असतील ते देण्यासाठी आपलं नेतृत्व सक्षम आहे. आणि ते निश्चितच उद्योजकां सरकारमधला समन्वय साधण्याची जबाबदारी माझी असेल. मी उद्योजकांच्या अडचणी सरकारपर्यंत त्या ठिकाणी मानून तुम्हाला